आनंदी आहे, विजयी होणारच होते. काय सांगणार आहेत आता यापुढे काय जल्लोष राहणार आहे कामाबद्दल किंवा कामाबद्दल तर सांगायलाच नाही लागत. त्यांचं कामच दाखवतो. इलेक्शनमुळे वोटिंगमुळे सगळ्यांना काम ऑलरेडी दिसते. सांगायचं आणि ते नंतरही होत राहणार. विकासाचा विजय हा पूर्णपणे विकासाचा विजय. प्रवीण भाऊने जे प्रयत्न केले ते भरपूर प्रयत्न केले लोकांसाठी पण आणि सिमेंट रस्ते हे वगैरे याच्यासाठी सगळ्या प्रयत्न केल्याने हा त्या विकासाचा विजय आणि त्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामुळेच हे त्यांचं यश हे आपल्याला समोर दिसून राहिलेलं आहे. त्यांचं कार्य म्हणजे सर्वांसाठी धावून येण्याचं जे पहिलेपासून त्यांना समोर आघाडीवर ठेवण्याचं कारण बनलेलं आहे आणि हे आपल्याला दिसूनच राहिलेलं आहे समोर हा जल्लोष बघून. प्रवीण दादा सगळ्यांचा नेता आहे, गोरगरिबांचा नेता आहे, सगळ्यांना घेऊन चालणारा आहे आणि त्यांच्या कामामुळेच ते पुढे आलेले आहेत. सगळ्या युवा पिढीने त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यांचा गर्व आहे आम्हाला आणि पुढे जाऊन ते नक्कीच काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी नेतृत्व करेल अशी माझी ठाम मत आहे. धन्यवाद. काय सांगणार आहे विजय झालेला आहे प्रवीण दादा, काय तुमच्या प्रतिक्रिया आहे, काय सांगणार आहेत प्रेक्षकांना? माझ्याबद्दल इतकेच आहे की सर्वांनी मित्रांनी कार्यकर्त्यांची सर्वांची मेहनत आहे खरंच ही आपल्याला यश येते. कार्यकर्ते चांगले आहेत. त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी 30 वर्षांनी झालं. 30 वर्षांनी पूर्ण केलं. 30 वर्ष झाले, 25 वर्षाला जाऊन झाले आणि 94 ते उभे होते. आज ते स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि तुमच्या नेत्राचे अश्रू वाहू लागलेले आनंदाचे. आणखीन काय अपेक्षा आहेत यापुढे? आणखीन काय कोणत्या स्वरूपात पाहण्याची इच्छा आहे? जनतेचं काम करावं ही अपेक्षा, सर्वांचं काम करावं. प्रवीणजी दटके यांना जे बहुमताने विजय प्राप्त झालेले आहे त्याबद्दल शिक्षक सहकारी बँकेकडून आणि शिक्षक सहकारी बँक कर्मचारी परिवारकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. आणि सरांच्या एवढी टाईम आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन असते आणि बँकेचे वाढवण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असतात. तेच प्रयत्न अजून आम्हाला भेटतील आणि सरांचे मार्गदर्शन भेटतील आणि शिक्षक सहकारी बँकेला आम्ही खूप वरती घेऊन जाऊ हे आम्हाला आशा आहे सरांकडून. काय सांगणार परत त्यांच्याबद्दल त्याचं जितकं काय सांगितलं तितकं त्याचं कौतुक करण्यासारखं आणि कमी आहे. त्यांचं काम, त्याचं रायरोड, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याच्या कामाची प्रगती आणि त्यांचं संचालन इतक्या दिवसाची त्यांची राजनीती आहे. त्याच्यात कोणत्याच गोष्टीचे ते कधी कमी पडलेले नाही. छोट्या वयापासून वडील वाढल्यावर त्यांनी सांभाळून घेतला आणि सर्वांना घेऊन चालले आणि आता विजय झाला आणि विजय झाल्यावर त्यांचं बहुमत चांगले निवडून आले आणि सर्वांचे कामं करतील, सर्वांना आनंद पोहोचवतील. त्याबद्दल धन्यवाद. काय सांगणार आहे सर? काय इतका आनंद झाला आहे की भयंकर असा धर्मात आनंद झालेला आहे. सर्वात जास्त आपल्या आघाडीची सीट आलेली आहे महत्वाचं आहे. खूप भयंकर आनंद झाला आहे, काही सांगू शकत नाही. एवढा आनंद झालेला आहे. एक नंबर दिसून झाली आहे. मध्यरात्रीमध्ये जे घवघवीत यश मिळालेलं आहे ते मान्य प्रवीणजी दटके यांच्यावर असलेल्या लाडक्या बहिणींचा प्रेम, जनतेचा आशीर्वाद आणि त्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे आणि आनंदगडे आहेत आणि मान्य प्रवीणजी दटके हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे. हे आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा तो लाडका भाऊ आहे आणि लाडक्या बहिणींनी त्याला मताच्या स्वरूपात दिलेली ओवाळणी